मी अंजली. माझे लग्न होऊन 5च महिने झालेत. माझा नवरा हा सुशिक्षित व नोकरीवर आहे. नवऱ्याचा स्वभाव अगदी प्रेमळ आणि मनमिळाऊ होता. पण प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात येणारा दिवस म्हणजे मधुचंद्राची रात्र. या रात्रीची वाट पाहण्यासाठी प्रत्येक मुलगी 20व्या वर्षापासून तळमळत असते. अशीच तळमळ माझ्याही मनात सुरू होती. ज्या दिवसापासून माझे लग्न झाले होते, त्या दिवसापासूनच माझ्या नवऱ्याच्या कमीबद्दल मला समजू लागले होते. कारण लग्न होऊन ज्या दिवशी मी या घरात आली, त्या दिवशी एकटीच मी रूममध्ये माझ्या नवऱ्याची वाट पाहून झोपायची. पण त्यांना माझ्यात काही इंटरेस्ट नव्हता. एवढी सुंदर मुलगी जर दुसऱ्या माणसाच्या आयुष्यात आली असती, तर त्याने लग्न होऊन सासरी येत असताना गाडीतच बसून आपले चाळे सुरू केले असते. फक्त जेवण मागणे, पाणी मागणे या व्यतिरिक्त माझा नवरा दुसऱ्या कोणत्याच गोष्टी माझ्याशी शेअर करत नव्हता. पण 2-3 दिवसानंतर जेव्हा ते आमच्या रूममध्ये झोपण्यासाठी येऊ लागले, तेव्हा त्यांना मी ज्या वेळेस समोर दिसली, की माझी भीती वाटू लागायची. जणू त्यांनी माझ्याकडून पैसे व्याजाने घेतले असावेत आणि मी पैसे व व्याज मागण्यासाठी त्यांच्या घरी आली आहे, असं मला वाटू लागलं होतं. मी प्रत्येक दिवस त्यांच्या प्रेमासाठी तळमळत होती. मलाही वाटायचे की माझ्या नवऱ्याने माझ्याशी प्रेमाने 2 शब्द माझ्यासमोर बसून बोलावेत. त्याने माझ्या शरीराला त्याच्या हाताने स्पर्श करावा आणि जे प्रत्येक नवरा बायकोची इच्छा असते ते त्यांनी माझ्यासोबत करावं. पण अशी कोणतीच इच्छा त्यांच्या मनात जागृत होत नव्हती. असे करत आम्हा दोघांना संसार थाटून 4 महिने झाले होते. एके दिवशी ज्यावेळेस माझा नवरा झोपलेला होता, त्यावेळेस मी जबरदस्तीने त्यांचा हात पकडून माझ्या शरीराला स्पर्श केला आणि माझ्या शरीरातील लागलेली आग मी थंड करण्याचा प्रयत्न करत होतो. पण तरीही माझ्या नवऱ्याला एवढी सुंदर बायको स्वतःहून पुढाकार घेत असूनही त्याच्या मनात माझ्याबद्दल काहीच फिलिंग नव्हत्या. म्हणून मी जे प्रेम त्यांच्यात शोधत होते, ते आता तर मला आयुष्यात कधीच देऊ शकणार नव्हते. म्हणून आमच्या एकमेकात खूप भांडण होऊ लागले. रोज रात्री ते ड्युटीवरून आले की माझ्याशी काही न बोलता जेवण करून लागलीच झोपून जायचे. म्हणून मला रोज रात्री थंड पाण्याने अंघोळ करून शांत व्हावं लागत होतं. एके दिवशी आमचे भांडण एवढं वाढले की सरळ त्यांनी माझ्या आई-वडिलांना फोन करून मला माहेरी नेण्यासाठी त्यांना सांगितले. पण ते माझ्या डोळ्यात डोळे टाकून त्यांचीही बोलायची हिंमत होत नव्हती. त्यानंतर मी त्यांच्याकडे घटस्फोटाची मागणी केली. त्यावरही ते लागलीच तयार झाले. मग मी त्यांना विचारले की तुम्हाला असा कोणता प्रॉब्लेम आहे की तुम्ही मला आनंदात ठेवू शकत नाही? तेव्हा त्यांनी मला त्यांचे दोघं हात डोक्यावर ठेवून सांगितले, "अगं अंजली, तू जे माझ्यात प्रेम शोधत आहे, ते मी तुला आयुष्यात कधीच देऊ शकणार नाही. कारण मी एक नपुसक मनुष्य आहे." त्यावर मी त्यांना म्हणाले, "मग माझ्या आयुष्याचा खेळखंडोबा करायला तुम्हाला थोडीशी लाज वाटली नाही का? हा प्रॉब्लेम तुम्हाला माहीत असताना सुद्धा तुमची एवढी हिंमत झाली माझ्याशी लग्न करण्याची? का उद्ध्वस्त केलं माझं आयुष्य? का केलीस माझी अशी फसवणूक? लग्ना अगोदर तुम्हाला तुमचा प्रॉब्लेम माहीत होता. मग तुम्ही अगोदर का सांगितला नाही?" म्हणून घडलेले सर्व प्रकार मी आईला सांगून माझ्या नवऱ्याकडून घटस्फोट घेण्याचे ठरविले आणि काही दिवसात आमचा घटस्फोटही झाला आणि यावेळेस मी माझ्या माहेरी येऊन माझे स्वतःचे आयुष्य मी स्वतः घडवण्यासाठी नोकरीच्या शोधात होते. माहेरी आई, वडील व भाऊ आणि त्यात मी इतके लोक राहत होते. भाऊ अजूनही कुवारा होता. त्याचे लग्न झालेलं नव्हतं. म्हणून मी भावावर माझ्या आयुष्याचे बोझ लादणार नव्हते. मी स्वकर्तृत्वाने नोकरी करून माझे आयुष्य पुन्हा घडविण्याचा मी विचार केला होता. माझी मोठी बहीण ही पुण्याला राहत होती. तिचे नाव पूनम होते. पूनमचा नवरा IT कंपनीत जॉबवर होता. माझे शिक्षणही M.Com झाले होते. म्हणून मी ताईला फोन करून त्या ठिकाणी माझ्यासाठी जर कोणता चांगला जॉब असेल तर दाजींना कळवण्यासाठी मी सांगितले होते. 2-3 दिवस मी सतत विचार करून पझल झाले होते. कारण आयुष्यात नवऱ्याचं सुखही नव्हतं आणि माहेरी असं घरी बसून आयतं खाणं ते मला जमत नव्हतं. एका आठवड्यानंतर ताईचा मला फोन आला आणि तिने मला पुण्याला बोलवले होते. कारण दाजींनी माझ्यासाठी अकाउंटिंगचा जॉब पाहिला होता. त्या ठिकाणी पगारही चांगला होता. सुरुवातीला ₹25,000 ते देणार होते. त्यानंतर त्यांना जर काम आवडले तर ते परमनंट नोकरीवर मला ठेवणार होते. म्हणून माझ्या आयुष्यात आलेली ही संधी मला गमवायची नव्हती. काही करून मला पुण्याला जाऊन ही नोकरी करायची होती आणि त्यासाठी मी निर्धार पक्काही ठेवला होता. त्यामुळे वडिलांकडून मी ₹5,000 उसने घेतले आणि आजच संध्याकाळी पुण्याला जाण्यासाठी मी स्लीपर बसचे रिझर्वेशन केले. माझी ताई ही पुण्यात चाकण या भागात राहत होती.
मी ताईला फोन करून कळविले की आज संध्याकाळच्या बसने मी पुण्यासाठी निघत आहे. ताई मला म्हणाली, जेव्हा तू चाकणला पोचशील त्यावेळेस तुझ्या दाजींना फोन करशील. म्हणजे तुला घेण्यासाठी ते त्या ठिकाणी गाडी घेऊन येतील. कारण बस ही सकाळी 5 वाजेला चाकणला येते. तू एवढा वेळ त्या ठिकाणी एकटी कशी उभी राहशील? म्हणून तू पोचण्याच्या अर्धा तास अगोदरच तुझ्या दाजींना कळवशील. म्हणजे ते वेळेवर तुला घेण्यासाठी येतील. असं म्हणून ताईने फोन कट केला. मी घरात बसून संध्याकाळची वाट पाहू लागले. कारण मला फक्त माझ्या भविष्याची चिंता सतावत होती. आयुष्याचा विचार करत करत संध्याकाळ झाली आणि माझीही निघण्याची वेळ झाली. आई व बाबांचा आशीर्वाद घेऊन मी पुण्याला जाण्यासाठी बस पकडली. सकाळी 4:30 वाजेला मी दाजींना फोन करून कळविले. म्हणजे दाजी वेळेवर त्या ठिकाणी हजर राहतील. 5 वाजेच्या सुमारास मी चाकण या भागात येऊन उतरले. रस्त्यावर अतिशय शांतता होती. कोणीही दिसत नव्हतं. काही वेळाने समोरून एक 4 व्हीलर आली आणि माझ्यासमोर येऊन उभी राहिली. त्यावेळेस मी अतिशय घाबरली होती की एवढ्या मोठ्या सिटीमध्ये कोणी मला किडनॅप केले तर. आणि लागलीच माझ्याकडील गाडीचा डोर उघडला आणि आतून दाजी मला म्हणाले, आओ अंजली, बैठो गाडी में. माझ्या दाजींचं व ताईचं लव्ह मॅरेज झालं होतं. म्हणून दाजींना मराठी बोलता येत नव्हती. कारण ते दुसऱ्या राज्यातील राहणारे होते आणि जॉबसाठी ते पुण्याला आले होते. मी गाडीत सामान ठेवून आम्ही ताईच्या घराच्या दिशेने निघालो. दाजी गाडी चालवत असताना मला विचारू लागले, अंजली, कैसा रहा तुम्हारा सफ़र? त्यावर मी दाजींना म्हणाले, जीजाजी, सफ़र काफ़ी अच्छा रहा, मगर इस जगह काफ़ी ठंड है. तेव्हा दाजी मला म्हणाले, पुणे का मौसम काफ़ी ठंडा है क्योंकि यह शहर ऊंचाई पे बसा है, इसलिए यहाँ का मौसम काफ़ी खूबसूरत है. आम्ही एकमेकांशी गप्पा करत केव्हा घराजवळ येऊन पोचलो ते आम्हालाही कळाले नाही. सकाळचे 5:15 वाजले होते. दाजींनी माझी बॅग हातात घेऊन ते घरात शिरले आणि घरातून ताई धावतच माझ्यासमोर येऊन मला तिने मिठीत घेतले. तेव्हा ताईने माझ्याकडे पाहून तिच्या डोळ्यातही पाणी आले आणि माझ्या चेहऱ्यावर हात फिरवून ती मला म्हणू लागली, किती सुकावलीस ग बाई तू. अगोदर कशी दिसत होतीस, अगदी गुबगुबीत, आणि आताची अंजली पहा. मी ताईचे डोळे पुसत तिच्यासमोर मुद्दामून हसून तिला परत मिठीत घेतले. आम्ही दोघी बहिणी भरपूर दिवसानंतर भेटल्यामुळे दोघंही फार आनंदात होतो. त्यानंतर ताईने मला आराम करण्यासाठी रूममध्ये पाठवले. ताईचं घर हे 2 BHK होते. सर्व सुखसोयी दाजींनी ताईसाठी अगोदरच करून ठेवल्या होत्या. कारण दाजींचं ताईवर खूप प्रेम होतं. आज असाही रविवार होता. दाजींनाही सुट्टी होती. म्हणून ताई ही तिच्या रूममध्ये झोपण्यासाठी गेली आणि मीही कपडे चेंज करून झोपू लागली. कारण बसमध्ये मलाही झोप लागली नव्हती. म्हणून डोकं थोडं जड झालं होतं. पण त्या अगोदर मी बाथरूम जायचा विचार केला. म्हणून मी रूममधून बाहेर आले आणि बाथरूमच्या दिशेने जाऊ लागले. तेव्हाच मला ताईच्या रूममधून ताई व जीजी यांची कुजबूज ऐकू आली. मी अगोदर बाथरूमला गेले आणि परत येतेवेळी मी ताईचा रूम बाहेर उभी राहिली. त्यांची कुजबूज ऐकू लागली. दाजी अतिशय रोमॅन्टिक मूडमध्ये ताईशी बोलत होते आणि तेव्हाच माझे लक्ष त्यांच्या रूमच्या दाराकडे गेले. दार हा अर्धवट उघडाच होता. म्हणून मी दाराचा आवाज न येऊ देता त्याला आतल्या बाजूने ढकलले आणि अचानक माझं लक्ष समोरच्या दृश्याकडे गेले. ताई व दाजी एकमेकांच्या मिठीत होते व ते एकमेकांशी बोलत होते. हळूहळू ताई ही दाजींच्या चेहऱ्यावर आपला हात फिरवत होती आणि दाजीही ताईकडे प्रेमाने पाहत होते. त्या दोघांची दृश्य पाहून माझ्या मनातील आग ही उकडून आली होती. मी पण माझ्या नवऱ्याबद्दल विचार करू लागली. मला पण दाजींसारखाच नवरा मिळाला असता तर आज माझा घटस्फोट झाला नसता. एका बाईच्या आयुष्यात हेच तर हवं असतं. नवरा प्रेमळ असावा आणि बायकोचे जे आवडीचे असेल त्याचप्रमाणे त्याने वागावे. म्हणजे त्या बाईच्या संसारात कोणताही प्रॉब्लेम होत नाही. मग दाजींनी आपले ओठ ताईंच्या ओठांवर टिकवले. तब्बल 10 ते 15 मिनिटापर्यंत त्यांनी एकमेकांच्या ओठांचा रस चाखला आणि हळूहळू एकमेकांच्या मिठीत ते सामावून गेले. त्यानंतर आपल्या अंगावरील कपडे बाजूला ठेवून त्या दोघांनी एकमेकांवर भरभरून माझ्यासमोर प्रेम केले. त्यावेळेस माझ्या अंतर्मनात वेगळीच तऱ्हा निर्माण होऊ लागली होती. मलाही दाजी आता हवेहवेसे वाटू लागले होते. त्या क्षणाला मला दाजींचे आकर्षण जास्त वाटू लागलं होतं. आता ताई व दाजी दोघंही शांत होऊन झोपण्याच्या मार्गावर होते. मग मी हळूच त्यांच्या रूमचा दार लावून माझ्या रूममध्ये झोपण्यासाठी आली. काही वेळापर्यंत मलाही झोप लागत नव्हती. सतत ती तळमळ
आणि लग्नानंतर न मिळालेले नवऱ्याचे ते प्रेम वारंवार डोळ्यासमोर फिरू लागले होते. दाजी व ताईचं पाहिलेलं दृश्य मला झोपू देत नव्हतं. वरती फिरत असलेल्या पंख्याकडे पाहत मी विचार करू लागली होती. अचानक केव्हा माझे डोळे लागले ते मला कळाले सुद्धा नाही. सकाळी मी थोडे उशिराने उठले. तेव्हा ताई तयार होऊन किचनमध्ये चहा बनवत होती. मीही किचनमध्ये जाऊन ताईला गुड मॉर्निंग म्हणाली. तेव्हा ताईनेही मला उत्तर देऊन गुड मॉर्निंग म्हणाली आणि मला बोलू लागली, अंजली लवकर उठलीस? थोडा वेळ अजून आराम केला असता. रात्रीच्या प्रवासात झोप झाली नसेल तुझी. त्यावर मी ताईला म्हणाली, घरी येऊन मस्त झोप झाली. रूममध्ये थंड वाटत होतं. पलंगावर पडताच डोळे केव्हा लागले तेही मला कळाले नाही. आता मस्त फ्रेश वाटतंय ताई मला. तेव्हा ताई मला म्हणाली, चहा घेशील तू? त्यावर मी ताईला म्हणाले, अगोदर ब्रश करते, मग फ्रेश होऊन मस्त चहा घेते. एवढं सांगून मी फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेले. काही वेळानंतर फ्रेश होऊन मी माझ्या रूममध्ये कपडे चेंज करण्यासाठी गेले. मला वाटले की ताई व दाजी हे दोघं त्यांच्याच रूममध्ये असावेत, म्हणून मी दाराला कडी लावली नाही. आणि अचानक 5 मिनिटांनी माझ्या रूमचा दार आतल्या बाजूने कोणीतरी ढकलला आणि समोर दाजी होते. त्यांनी मला अशा अवस्थेत पाहिले की आजपर्यंत माझ्या नवऱ्यानेही मला अशा अवस्थेत पाहिले नव्हते. मीने फटकन पलंगावर पडलेली चादर अंगावर टाकली आणि दाजींनी समोर मला पाहून ते सॉरी सॉरी अंजली, मला माहितीच नव्हते असं म्हणून ते बाहेर निघाले. त्यानंतर काही वेळाने ताई माझ्या रूममध्ये टॉवेल घेण्यासाठी आली. तेव्हा ती सांगू लागली की तुझ्या दाजींचा टॉवेल याच रूममध्ये असतो आणि त्यांच्या लक्षात नव्हती की या रूममध्ये तू आहेस, म्हणून ते टॉवेल घेण्यासाठी आले होते. पण तू या रूममध्ये कपडे चेंज करत असल्यामुळे त्यांनी मला पाठवले. तेव्हा मी ताईला म्हणाली, काही प्रॉब्लेम नाही ताई, झालं माझं. मग ताई मला म्हणाली, अंजली लवकर ये, चहा व ब्रेकफास्ट तयार आहे. मी रूममधून बाहेर येऊन सरळ डायनिंग टेबलवर जाऊन बसली. दाजी मला दिसत नव्हते. मी विचार केला की ते बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेले असतील. त्याच वेळेस ताईने माझ्यासमोर प्लेटमध्ये आलू पराठा व दही आणून ठेवले. मी हळूहळू ब्रेकफास्ट करू लागली होती. तेवढ्यात समोर दाजी अंघोळ करून त्यांच्या रूममध्ये जात होते. त्यांची आणि माझी नजरानजर झाली आणि त्यांनी हळूच एक स्माईल मला दिली आणि माझं लक्ष दाजींच्या गुंडाळलेल्या टॉवरवर गेलं आणि मी परत माझ्या ब्रेकफास्टवर लक्ष केंद्रित केलं. काही वेळाने दाजी फ्रेश होऊन ब्रेकफास्ट करण्यासाठी माझ्यासमोरच बसले. तेव्हा ते मला विचारू लागले, अंजली तुम अपना बायोडाटा लेके आई हो ना? कल सुबह मुझे तुम वह दे देना ताकि मैं कंपनी में उसे सबमिट कर सकूं. तेव्हा मी दाजींना ठीक आहे म्हणाले. दाजी माझ्याकडे तिरकस नजरेने पाहत होते, कारण दाजींनी माझी सुंदरता आज आतून पाहिली होती. मी ताईपेक्षाही दिसायला सुंदर होती. मीही छोट्या नजरेने दाजींकडे पाहू लागली. दाजींचा ब्रेकफास्ट झाल्यानंतर ते आपल्या रूममध्ये गेले आणि मी ताईच्या मदतीसाठी किचनमध्ये थांबले. आम्ही दोघांनी किचन आवरून झाल्यावर टी व्ही पाहण्यासाठी ताईच्या बेडरूममध्ये आम्ही गेलो. दाजी हे शॉर्ट पॅन्टवर आणि बन्यानवर बसले होते. त्याच बेडवर आम्ही दोघंही बहिणी बसून टी व्ही पाहू लागलो. काही वेळानंतर माझे लक्ष दाजींच्या हातांवर गेले. दाजी हे ताईच्या कमरेवर आपला हात टच करत होते. ताईला वाटले माझी नजर समोर टी व्हीवर असावी. आता ताई हे दाजींच्या पायावर आपला हात फिरू लागली होती आणि त्याच वेळेस दाजींनी ताईच्या गालावर एक मुका घेतला. त्या दोघांचा कार्यक्रम पाहून माझ्या मनात आग आग लागली होती, म्हणून मी त्या ठिकाणाहून उठून सरळ आपल्या रूममध्ये येऊन मोबाईल पाहू लागली. काही वेळानंतर ताई माझ्या रूममध्ये येऊन माझ्या शेजारी बसली आणि मला विचारू लागली, अंजली टी व्ही पाहायला आवडत नाही का तुला? त्यावर मी ताईला म्हणाले, नाही ग ताई, तसं काही नाही. आवडतं मला टी व्ही पाहणे, पण तुमच्या दोघं नवरा बायकोंचे प्रेम पाहून मला माझा भूतकाळ आठवतो. दाजी किती प्रेम करतात ना ताई तुझ्यावर. एक मिनटंही दूर तुझ्यापासून ते राहू शकत नाही. ड्युटीवरून आल्यावर तुझ्याशी प्रेमाने बोलणे, तुझ्या गालाशी चाळे करणे, तुझ्या शरीराला गुदगुल्या करणे, आपुलकी वाटते त्यांना तुझ्याबद्दल. तेव्हा ताई मला म्हणाली, जेव्हा मी आईकडे जाते ना तेव्हाही ते माझ्यासोबतच येतात, कारण 1 मिनिट हे आम्ही दोघे एकमेकांशिवाय राहू शकत नाही. ताई असं सांगत असताना माझ्या डोळ्यातून पाणी येत होते आणि अचानक ताईचं लक्ष माझ्या डोळ्यांकडे जातात ताई मला म्हणाली, अगं अंजली काय झालं रडायला? मी ताईला सांगू लागले, खूप भाग्यवान आहेस ग ताई तू. दाजीसारखा नवरा तुला नशिबी मिळाला, नाहीतर माझं नशीब
नपुसक माणसाशी वडिलांनी लग्न केलं माझं. 4 महिन्यात एकदाही त्या माणसाने मला स्पर्श केला नाही. ताई, तू तरी 1 मिनिटं तुझ्या नवऱ्यापासून लांब राहू शकते का? नाही ना. मग मी माझं आयुष्य त्या माणसाबरोबर कसं काढलं असावं ते मलाच माहिती. मी तडमरते ग ताई. असं कोणी नवरा बायको माझ्यासमोर एकमेकांना प्रेम करताना पाहिल्यावर सुहागरात कशी असते त्याचा अनुभवही मला लग्नानंतर आला नाही. काल सकाळी जेव्हा दाजी व मी घरी आलो तेव्हा योगायोगाने तुम्हा दोघांचा प्रेमाचा कार्यक्रम मी पाहिला. ते पण दार उघडं होतं म्हणून मला पाहायला मिळालं. त्यावेळेस माझ्या मनावर काय बितली असावी ताई. तुम्हा दोघांचे एकमेकांवर असलेले प्रेम, एकमेकांबद्दल असलेली तळमळ, एकमेकांबद्दल जाणून घेण्याची भावना पाहून मी मनातल्या मनात तुझ्याविषयी जळू लागली होती. की तुझ्या जागेवर दाजी माझ्यासोबत असते तर. मी हा सुद्धा विचार केला होता. मी ताईला सर्व मन मोकळेपणाने सांगितले. तेव्हा ताईच्या डोळ्यातही अश्रू होते. ती पण एक स्त्री होती म्हणून सर्व समजू शकत होती. आज या अवस्थेत आपली बहीण आहे. उद्या ही अवस्था जर आपल्यावर आली असती तर तिनेही आपली मदत केली असती. म्हणून ताईने निर्णय घेतला आणि माझे डोळे पुसून ती मला सांगू लागले, ज्या सुख सोयी मला लाभल्या आहेत त्या सर्व सुख सोयी मी तुला देईन हे वचन आहे माझं. फक्त तुला माझं ऐकावं लागेल. लग्नानंतर ज्या सुखाची प्रतीक्षा प्रत्येक स्त्री करते त्या सुखाची जाणीव आज मी तुला करून देणार. त्यावर मी ताईला म्हणाली, पण ताई हे कसं शक्य होईल? तेव्हा ताई मला म्हणाली, ती इच्छा तुझे दाजी पूर्ण करतील. मी माझ्या बहिणीसाठी माझ्या नवऱ्याची कुर्बानी द्यायला तयार आहे. कारण माझ्याने तुझी अशी अवस्था पाहिली जात नाही. सतत उदास व विचारात असते. पुढचे भविष्य अजून काही निश्चित नाही आहे तुझं. जर तू या ठिकाणी अशी एकटी राहशील तर येणाऱ्या काळात ते तुझ्यासाठी धोकेदायक ठरणार आहे. म्हणून जोपर्यंत तू या ठिकाणी आहेस तोपर्यंत मी तुझी अशा प्रकारे मदत करू शकते आणि तुला हवं असणारे सुख मी तुला प्रत्येक क्षणाला देऊ शकते. फक्त ज्या वेळेस मी रात्री तुला फोन करेल त्याच वेळेस तू रूममधून बाहेर येशील. अन्यथा तू एकही पाऊल बाहेर टाकणार नाही. ताईच्या म्हणण्यानुसार मीही हो म्हणाले. रात्री जेवण करून मी माझ्या रूममध्ये मोबाईल पाहत बसले होते. ताई व दाजी त्यांच्या बेडरूममध्ये टी व्ही पाहत होते. घड्याळीत 11:30 वाजले होते आणि अचानक ताईचा फोन माझ्या मोबाईलवर आला आणि ताईने मला रूम बाहेर बोलावले. हे पहा अंजली, तुझे दाजी यावेळेस झोपलेले आहेत. तू आज जाऊन माझ्या जागेवर झोपून राहा. मग बाकी जे काही तुला करायचे ते तुझ्यावर निर्भर आहे. मग मी ताईला सांगू लागली, ताई जर दाजींनी माझा चेहरा पाहिला तर ते मलाही रागवतील आणि तुझ्यावरही रागवतील. तेव्हा ताई मला म्हणाली, तू काही काळजी करू नकोस. त्यांनी जर विचारलं तर फक्त आवाजाने बोलशील. म्हणजेच हो, नाही, बस इतकंच. मी घराचा मेन स्विच ऑफ करेल आणि घरात पूर्ण अंधार पसरेल. त्या अंधारात ते तुला ओळखू शकणार नाही आणि जेव्हा तुझे काम संपले त्यानंतर तू परत तुझ्या बेडरूममध्ये येऊन झोपशील. असं करताना मलाही भीती वाटत होती. पण भरपूर दिवसापासून जी इच्छा होती ती आज पूर्ण करायचीच होती. म्हणून डर के आगे जीत है असं मनाला समजून मी ताईच्या बेडरूममध्ये शिरले आणि ताई ज्या ठिकाणी झोपली होती त्या ठिकाणी जाऊन मी झोपली. काही मिनिटात रूममध्ये अंधार झाला आणि सुरुवात कुठून करावी ते मला अजूनही कळत नव्हते. अचानक दाजींनी कूस बदलली आणि त्यांचा हात माझ्या त्या ठिकाणी येऊन पडला. त्यांच्या हातांचा स्पर्श त्या ठिकाणी होताच माझ्या अंगात एक वेगळीच ऊर्जा त्यावेळेस निर्माण झाली. मीही दाजींकडे तोंड करून कूस बदलवली. अजूनही दाजींचा चेहरा मला अस्पष्ट दिसत होता. पण काही वेळानंतर एकसारखं त्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर तो हलकासा स्पष्ट दिसू लागला. माझी नजर दाजींच्या ओठांवरच होती. हळूहळू मी माझे ओठ दाजींच्या ओठांपर्यंत नेले आणि आमच्या दोघांच्या गरम श्वास एकमेकांना स्पर्श होऊ लागले. दाजींनी मला मिठीत घेतले आणि लागलीच मी माझे ओठ दाजींच्या ओठांवर टिकवले. त्यांच्या ओठांचा स्पर्श माझ्या ओठांना होताच माझ्या रोमरोमात आग लागली होती. मीही दाजींना घट्ट मिठीत घेतले आणि दाजींनी लगेच आमच्या दोघांचे कपडे काढून माझ्यावर भरभरून प्रेम केले. लग्नानंतर नवऱ्याच्या प्रेमाचे सुख मला आज मिळाले होते. त्यानंतर दाजीही शांत झाले आणि मी अजूनही त्यांच्या मिठीतच होते आणि दाजींनी हळूच माझ्या कानात सांगितले, अंजली, मुझे पहले ही पता था किसी ना किसी दिन हमारी मुलाकात इस जगह होगी. वो दिन आज ही आ ही गया है. मगर एक बात बोलूं, पूनम से ज़्यादा मुझे तुम्हारे साथ रहने में आनंद आया. मगर यह बात हम दोनों में रहनी चाहिए. मुझे जब भी फुर्सत मिलेगी
तब मैं तुम्हें खुश रखने की कोशिश करूँगा, मगर आज मौका मिला है उसे गवा तो नहीं सकेंगे, इसलिए आज हम जी भर के एक दुसरे से प्यार करेंगे. अशा प्रकारे दाजींनी ताईपेक्षा माझ्यामध्ये जास्त इंटरेस्ट होऊ लागला होता. माझ्या आयुष्य आता आनंदात वावरू लागलं होतं, कारण मला दाजींचीही साथ मिळाली होती. जेव्हा ताई काही कामासाठी बाजारात जायची तेव्हा लागलीच मी दाजींना फोन करून घरी बोलवायची. मग आम्ही एकमेकांसोबत भरभरून प्रेम करायचो. दाजींनी ज्या कंपनीत माझा बायोडाटा सबमिट केला होता, त्या कंपनीत मलाही नोकरी मिळाली होती आणि माझा टाईम हा सकाळी 9 ते संध्याकाळी 5 असायचा. दाजी रात्रीच्या वेळेस पाणी पिण्यासाठी किचनमध्ये जायचे. त्याच वेळेस माझ्या रूममध्ये येऊन मला भरभरून प्रेम करून परत आपल्या रूममध्ये जायचे. दाजींचं माझ्याबद्दल आकर्षण ताईपेक्षा जास्त वाढलेलं होतं आणि ताईच्याही मदतीमुळे माझ्या आयुष्याला एक वेगळं वळण मिळालं होतं. आता माझे जीवन अगदी आनंदमय झाले होते. अशा प्रकारे ताईने माझ्या सुखाच्या प्राप्तीसाठी आपल्या नवऱ्याचा वापर केला होता.